शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवी ॲग्रिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ऊस पिकावर तणनाशक कोणतं वापरायचं आणि कुठे मिळणार आहे, फायदे काय आहेत आणि तोटे थोडक्यात आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर ऊस उत्पादन वाढीसाठी तसेच इतर माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, ऊस शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाची समस्या ती म्हणजे ऊसाची मशागत आणि त्यातली त्यात तण नियंत्रण. ह्या दोन्ही समस्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी लेबरची गरज पडते. कारण खुरपणी जर करायचं म्हटलं तर साधारण प्रति एकरसाठी कमीत कमी 5 ते 7 हजार रुपये खर्च येतो. मग हे कमी करायचं कसं किंवा त्याच्यासाठी तणनाशक नक्की कशा पद्धतीने वापर करायचे, तर हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे प्रॉडक्ट जे आहे हे तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या कसं मिळेल हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथं तुम्ही ऊस जर पाहिला तर ऊसानी फुटवे चांगल्या प्रमाणे केलेले आहेत. त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर इथे जो लोवाळा आहे तर हा लोवाळासुद्धा चांगल्यापैकी आपल्याला पिवळा पडलेला दिसतोय आणि काही दिवसामध्येच पूर्ण तण जे आहे हे नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल. तर याच्यासाठी कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे, तर याच्यासाठी एक खास तणनाशक मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजेच पालवी ॲग्रिकोचं 3D वीड. याच्यामध्ये आपल्याला 2,4-D अमाइन सॉल्ट हा घटक पाहायला मिळतो, जो प्रत्येक तणावर नियंत्रण मिळवणारं प्रथम तणनाशक आहे आणि जे पालवी ॲग्रिकोमध्ये पूर्ण मार्केटपेक्षाही स्वस्त मिळणारं तणनाशक आहे. हे घ्यायचं आहे कसं, तर पालवी ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून लगेच आपल्याला ते 3D वीड हे ऑर्डर करायचं आहे. यामुळे कोणती तणं जातील, तर गोलपान, रुंदपान किंवा लांबपान ही सगळी तणं याच्यामध्ये नियंत्रण होतात. लगेच तुम्हाला तणनाशक मारल्यानंतर साधारणतः 4 ते 5 तासामध्येच काही प्रमाणामध्ये तण जे आहे हे मान टाकलेली तुम्हाला पाहायला मिळतं. ऊसामध्ये कोणत्याही प्रकारच्या तणासाठी आणि कितीही उंच असलेल्या तणासाठी आपण 3D वीड या तणनाशकाचा वापर करू शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या, 3D वीड वापरत असताना शेजारी बांधावर याचा वापर कमी करायचा आहे. कारण पलीकडे जर एखादं पीक असेल तर त्याचा दुष्परिणाम त्या पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे शेजारी ऊस असेल तरच याचा वापर करावा किंवा इतर पिकं जर असतील तर त्याचा सांभाळून वापर करावा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. याचं प्रमाण जे आहे प्रति एकरसाठी 1 लिटर ते 1200 ml प्रति एकर प्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे. वापर करत असताना पाण्याचा TDS हे चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाण्याचा जास्त TDS असेल तर अशा वेळी चांगल्या प्रकारचं pH बॅलन्सर त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळेल. किंवा प्रतिपंपासाठी 2 लिंबू पिळून त्याच्यामध्ये टाकायचे, जेणेकरून जे काही पाण्याचा pH जास्त झालेला आहे किंवा TDS जास्त आहे तो काही प्रमाणामध्ये रिकवर होईल आणि तुम्हाला त्या तणनाशकाचा रिझल्ट हा लवकरात लवकर येईल आणि चांगल्या प्रमाणामध्ये तण नियंत्रण देखील होईल. तर मित्रांनो, कसं आहे तणनाशक, भारीच आहे की नाही? तर हे तणनाशक मागवायचं आहे कसं, तर खाली पालवी ॲग्रिकोचा टोल फ्री क्रमांक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तो क्रमांक तुम्हाला डायल करायचा आहे आणि तिथून तुम्ही पालवी ॲग्रिकोच्या प्रतिनिधीशी डायरेक्टली संपर्क करू शकता, जिथून तुम्ही घर बसल्या होम डिलिव्हरीमध्ये 3D वीड हे तणनाशक मागवू शकता. त्यासोबतच आणखी काही ऑफर असतील तर त्या देखील तुम्हाला पालवी ॲग्रिकोचे प्रतिनिधी सांगतील. त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर, त्याचा फायदा करून घेऊ शकता. मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.